नहि वेरेण वीराणि समन्तिदं कुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा संघ या तीन रत्नांची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसंस्काराच्या निमित्ताने आपल्या महामाया बुद्धविहार येथे उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। धम्म संस्काराला अनुसरून आपण देशना श्रवण करत असतो। धम्मपद गाथा आणि कथा अत्यंत सुंदर आणि मार्मिक असा हा ग्रंथ बौद्ध साहित्यातील आहे। तर एक कथा आणि त्यावरील जी काही एक गाथा आणि त्यावरील कथा आपण बघत असतो। आजच्या देशनेमध्ये आपण जी गाथा म्हटली आता मी, नहि वैरेण वीराणि समन्तिदं कुदाचनम् अवैरेणच सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो। नहि वैरेण वीराणि म्हणजे वैराने वैर कधीही शांत होत नाही। जर वैराला जर शांत करायचं असेल तर मनामध्ये अवैर म्हणजे मैत्री भावना उत्पन्न करावी लागते। मैत्री भावना जर आपण उत्पन्न केली तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही वैर आहे तर त्या वैराला आपण नष्ट करू शकतो। उद्यापासून गाथा तिथे लिहिल्या जाईल, त्याचा अर्थ सुद्धा लिहिला जाईल। ते बोर्ड त्यासाठीच लावलं, ते आज माझ्या लक्षात नाही आलं। जरा दिवसभर वाचन केलं आणि नेमकं थकवा आला तर संध्याकाळचं झोप लागली, डुलकी लागून गेली, दुपारीच लिहायचं होतं। तर उद्या गाथा आणि गाथेचा अर्थ उद्यापासून आपण तिथे लिहिणार आहोत, म्हणजे तुम्हाला सुद्धा ती गाथा कळेल, वाचता येईल, त्याचा अर्थ समजेल। तर भगवंत असे म्हणतात की वैर जो भाव आहे, नहि वैरेण वीराणि समन्तिदं कुदाचनम् अवैरेणच सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो। म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारा हा जो वैर म्हणजे वैरत्वाचा जो स्वभाव आहे, तर हे अनंत काळापासून चालत आलेला आहे। वैर ज्याला म्हणतो आपण वैरत्व आजचा आहे का, तर जेव्हापासून दोन मनुष्य एकत्र येत असतात, ऐक ना, जिथे दोन मनुष्य एकत्र येतात तिथे वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटे होतात आणि ही वैरत्वाची जी भावना आहे ही अनंत काळापासून चालत आलेली आहे। अनंत वेगवेगळ्या प्रकारचे मग त्याला कारण असतात, वेगवेगळ्या कारणाने मनुष्य वैरत्व आपल्या जीवनामध्ये करत असतो। तर या वैरत्वावरती उपाय जर कोणता असेल तर ते म्हणजे अवैर आहे, मैत्री भाव आहे। आणि मैत्री भाव हा जो धम्म आहे हा सुद्धा सनातन आहे, सनातन। यस्य धम्मो सनातनो,
लोक हे म्हणतात ना बा, सनातन धम्म सनातन धम्म. ॲक्च्युली सनातन धम्म ही बुद्ध तत्वज्ञानाची परंपरा आहे. म्हणजे मैत्री भाव करणे हा सनातन धम्म आहे. म्हणजे अनंत काळापासून चालत आलेली जी गोष्ट आहे त्याला सनातन असं म्हणतात. मैत्री भावना मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि अनंत काळापासून या वैरत्वावरती विजय जर मनुष्याला प्राप्त करायचा असेल तर मैत्री भावनेशिवाय दुसरा धम्म कोणताही नाही. आणि त्यामुळे हे जे वैरत्वाचे जे भाव असतात किंवा वैरत्वाचं जे बीजारोपण असते, तर भगवंत असे म्हणतात की अनंत काळापासून हे वैरत्वाचं बीजारोपण मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. जसं एक राजा दुसऱ्या राजावरती आक्रमण करतो, तो राजा जर बलवान असेल तर त्या राजाला तो हरवतो. पुन्हा तो राजा सैन्य निर्माण करतो आणि पुन्हा दुसऱ्या राजावर आक्रमण करतो, पुन्हा तो त्याला हरवतो. जर समजून घ्या तो राजा मृत्यूला प्राप्त झाला तर त्याचा पुत्र सुद्धा पुन्हा त्याच्यावरती आक्रमण करतो. म्हणजे त्याचा पुत्र याचा पुत्र त्याचा पुत्र याचा पुत्र असं करता करता अनंत काळापर्यंत पिढ्याने पिढ्या हे वैरत्वाची जी भावना आहे ती वैरत्वाची भावना म्हणजे चालत असते. जसं काल मी मोबाईलवरती एक व्हिडिओ बघितला, शेतीच्या वादावरून भांडण होत होते ऐक ना, भावाभावांचे भावकी भावकीचे. तर तिथं टायटल दिलं होतं की अनंत काळापासून शेती इथेच आहे, परंतु या शेतीसाठी मात्र पिढ्याने पिढ्या एकमेकांना भांडताना किंवा एकमेकांना खोर करताना आपण पाहतो आहे. शेती तीच आहे, परंतु त्या शेतीसाठी असंख्य पिढ्या एकमेकांचा खून करतात, एकमेकांना मारतात, इजा करतात. म्हणजे हे जे वैरत्व आहे तर पिढ्या दर पिढ्या हे वैरत्व चालतच असते असं भगवंताने म्हटलं आहे. सिद्धार्थ बोधिसत्वाने ग्रहत्याग कशासाठी केला तर पाण्यासाठी केला. एक ना, पाण्यावरून शाक्य आणि कोलीय कोणी पाणी घ्यायचं किती पाणी घ्यायचं यांच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शेवटी युद्धापर्यंत ही गोष्टच गेली आणि त्यामुळे सिद्धार्थ बोधिसत्वाने ग्रहत्याग केला. म्हणजे अशा प्रकारचं हे जे वैरत्व आहे हे अनंत काळापासून चालत आलेलं असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतो, विवाद होते, भांडण होतात, तंटे होत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ही जी वैरत्वाची भावना आहे तर वैरत्वाची भावना मनुष्याच्या जीवनामध्ये पुन्हा 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 दुःख बघा निर्माण करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि मनुष्य जर समजून घ्या त्या वैरत्वाला जर कमी करण्याचा जर प्रयत्न करत नसेल तर मग ती पुन्हा 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 वाढत जात असते. जसं की अग्नी आहे, अग्नी पेटत आहे, पेटणाऱ्या आगीला जर विझवायचं असेल तर त्याच्यामध्ये लाकडं टाकावे की पाणी टाकावं. लाकड जर टाकले समजून घ्या तर काय होईल, अधिक अधिक अग्नी पेटेल, अधिक अधिक अग्नी भडकेल. पण त्या अग्नीला जर विझवायचं तर पाणी टाकावं लागेल, पाणी जर टाकलं तर ते विझेल. परंतु मनुष्याचा जो स्वभाव असतो, मनुष्य त्या अग्नीमध्ये पाणी न टाकता अधिक अधिक लाकडं टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि मनामध्ये असा विचार करतो की हा अग्नी विझला पाहिजे, तर हा अग्नी कधीही विझल्या जात नाही. आणि अग्नी अशी गोष्ट आहे की तुम्ही सारं जंगलच्या जंगल जरी तोडून त्याच्यामध्ये टाकलं तरी तिची काही भूक शमणार नाही. अगदी मनुष्याच्या वैरत्वाच्या स्वभावाचा सुद्धा तोच परिणाम असतो. म्हणजे कितीही वैरत्व करण्याचा प्रयत्न केला तरी ते वैरत्व कधीही काही नष्ट होत नाही. म्हणजे शहाणे लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, जे प्रज्ञावान लोक असतात, किती विचार करतात की अरे या संसारामध्ये माझं जीवन किती आहे, माझं जीवन तर फार अल्प आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये मी दुसऱ्यांसोबत वाद विवाद भांडण तंटे करण्यासाठी माझं आयुष्य मी घालू का, आणि यामध्ये जर मी माझं आयुष्य घातलं तर मग मी स्वतःसाठी काय जीवन जगावं, स्वतः मी सुखपूर्वक कसं जीवन जगावं. कारण असंख्य लोक बघा जे अज्ञानी असतात, जे अडाणी असतात, जे मूर्ख लोक असतात,
ते वाद विवाद भांडण तंटे यामध्ये बघा आपलं आयुष्य सगळं खर्ची घालत असतात. का? कारण त्यांच्या मनामध्ये अज्ञान असते, अज्ञानाची ही भावना असते, आणि अज्ञानाची ही भावना असल्यामुळे त्यांचं वैरत्व कधीही नष्ट होत नाही. भगवंत असे म्हणतात की अनंत काळापासून हा वैरत्वाचा भाव केवळ मनुष्यामध्येच असतो असं बिलकुल नाही आहे. हा वैरत्वाचा भाव जो आहे तर मनुष्यामध्ये असतो असं नाही आहे, तर हा पशु प्राण्यामध्ये सुद्धा असतो. पशु प्राण्यामध्ये सुद्धा असतो. जसं परंपरागत वैरत्व सापाचं कोणासोबत असते? परंपरागत वैरत्व आहे की नाही? म्हणजे सापाला मंगूस पाहिलं की बस त्यांचं युद्ध झालंच म्हणून समजून आहे की नाही? म्हणजे तुम्ही कुठेही बघा, त्यांचं युद्ध झाल्याशिवाय काही राहत नाही. त्यांना कोणीच रोखू शकत नाही. अनंत काळापासून ते चालत आलेलं आहे. सापाचं आणि मुंगसाचं युद्ध हे ठरलेलं आहे. अगदी काही मनुष्यांचा स्वभाव अगदी सापासारखा आणि मुंगसासारखा असतो बघा. म्हणजे पाहिल्याबरोबर वैरत्वाची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. तर भगवंत असे म्हणतात की हे परंपरागत आहे, अनंत काळापासून चालत आलेलं आहे, आणि त्यामुळे प्राण्यामध्ये सुद्धा वैरत्व आहे, पशूंमध्ये सुद्धा वैरत्व आहे, मनुष्यामध्ये सुद्धा हे वैरत्व असतं. परंतु ज्ञानी मनुष्य जर ठरवत असेल, विचार करत असेल की अरे आपलं जीवन किती आहे, अल्प आहे जीवन, अल्प आयुष्य आपल्याला प्राप्त झालं आहे, आणि या अल्प आयुष्यामध्ये जर आपण अशा प्रकारचं जीवन जगत असेल, वाद विवाद भांडण तंटे करून जर आपण जीवन जगत असेल, तर मग आपल्या जीवनाचा काय लाभ आहे? असा विचार करून तो आपल्या वैरत्वाला नष्ट करत असेल. मैत्री भावना जर करत असेल, तर त्या मैत्री भावनेच्या द्वारा बघा आपले सर्व प्रकारचे जे काही वैरत्वाचे भाव असतात, ते सर्व प्रकारचे वैरत्वाचे भाव पूर्णपणे नष्ट होत असतात. त्याच्यावरती एकमेव जर उपाय कोणता असेल तर तो म्हणजे मैत्री भावनेचा उपाय आहे. तर हा उपदेश भगवंताने बघा श्रावस्तीमध्ये म्हणजे दिलेला आहे. श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते, आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंताने एका यक्षिणीच्या संदर्भामध्ये हा उपदेश दिलेला आहे. तर असं म्हटलं आहे की श्रावस्तीमध्ये एक कुटुंब असतं, एक परिवार असतो, आणि त्या परिवारामध्ये एक मुलगा असतो. आई आणि मुलगा दोघं जण राहत असतात. त्याचे पिता वारलेले असतात. तर तो मुलगा खूप आज्ञाधारी असतो, चांगला आईची सेवा करत असतो, आणि तो लहानाचा मोठा होतो, त्याचं वय होते. तर आईला असं वाटते की आपल्या मुलाचा विवाह आपण केला पाहिजे, कारण आता हा वयामध्ये आलेला आहे. तर तो म्हणतो आपल्या मुलाला की तुझा विवाह आता करायचा आहे, तुझ्यासाठी एखादी मुलगी मी बघू का? तर तो मुलगा म्हणतो की नाही, माझी काय लग्न करण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, आणि समजून घ्या मी तुझी सेवा करत आहे, मी जर तुझी खूप चांगली सेवा करत आहे तर मुलगी मला बघण्याची काय गरज आहे, आणि त्यामुळे तू मला मुलगी काही बघू नको. पुन्हा त्याही म्हणते जर तुझा विवाह झाला नाही तर मग आपलं कुटुंब कसं चालेल, आपलं जे कुळ आहे ते कुळ कसं चालेल, असं आग्रह करता करता एक वेळेस मात्र त्याची आई एका परिवाराकडे मुलगी बघण्यासाठी जात असते. रस्त्यात होती कोणी येत असतो, आणि आईला म्हणतो कुठे जात आहे? तर आई म्हणते या या परिवारामध्ये मी मुलगी बघायसाठी जात आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, आता तू जातच आहे तर त्या परिवारामध्ये तू जाऊ नको, कारण ते परिवार काही योग्य नाही, चांगला नाही, धार्मिक नाही. तर एका दुसऱ्या परिवाराचं तो नाव सांगतो, आणि त्या मुलीसोबत विवाह करतो असं तो बोलतो. आईला आनंद होतो, आणि त्याचा विवाह म्हणजे त्या मुलीसोबत त्याचा विवाह लावून दिला जात असतो. तर बरेच वर्ष जातात, अत्यंत सुखपूर्वक ते जीवन जगत असतात. परंतु संसारिक लोकांच्या जीवनामध्ये बघा केवळ विवाह हा महत्त्वपूर्ण नसून संतती प्राप्त होणे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जिथे ज्या परिवारामध्ये संतती प्राप्त होत नाही, तर त्या परिवारातील लोक बघा दुःखी असतात, कष्टी असतात. कारण सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सुखाचा क्षण जर कोणता असेल तर ते म्हणजे संतती प्राप्त होणे. आणि ज्या परिवारामध्ये समजा संतती प्राप्त होत नाही, एकतर मग त्या पुरुषाला कमी दोष देण्यापेक्षा स्त्रीला अधिक दोष दिला जातो. तर मग तिची सासू सुद्धा म्हणजे मुलाची आई सुद्धा
त्या स्त्रीला दोष देत असते, इतर लोक सुद्धा तिला दोष देत असतात की तुला मूल होत नाही, तुला मूल होत नाही. आणि अशा पद्धतीने आई सुद्धा मुलाला म्हणते की बघ, तुझ्या आवडीच्या मुलीसोबत मी तुझा विवाह करून दिला, परंतु ती तर मुलाला जन्म देऊ शकत नाही. आणि जर मुलाला जन्म दिला नाही तर मग आपलं कुळ कसं चालेल, आपला परिवार पुढे कसा चालेल. अशा प्रकारे आई बोलत असते. तर हा जो संवाद आहे, हा संवाद ती स्त्री ऐकते. कारण आई असं म्हणते की आता दुसऱ्या मुलीसोबत तुझा विवाह मी करून देते. असं बोलता बोलता मग त्या स्त्रीला असं वाटतं की अरे, साहजिकच आहे, आपण काही बोलू पण शकत नाही. तर तिला असं वाटतं की दुसरी एखादी मुलगी आणण्यापेक्षा, किंवा ती मुलगी चांगली असेल किंवा नसेल, तिचं माझं पटेल किंवा नाही पटेल, त्यापेक्षा माझी एक सहेली आहे, माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत मी यांचा विवाह लावून देते, जेणेकरून आम्ही मैत्रीपूर्ण राहू. तर मग ती जाते आणि म्हणते की जर असं असेल तर माझी एक मैत्रीण आहे, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, तर तिच्यासोबत मी म्हणजे यांचा विवाह लावून देते. यांना पण वाटते की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, दोघी जणी चांगल्या राहतील अशा दृष्टीने तर विवाह केला जातो. आणि काही वर्षानंतर म्हणजे काही महिन्यानंतर त्या मुलीला गर्भ राहत असतो. पण गर्भ राहिल्यानंतर सर्व आनंदी होतात, पण हिला मात्र हिच्या मनामध्ये कुठेतरी एक भाव उत्पन्न होतो. तिच्या मनामध्ये भाव असा उत्पन्न होतो की अरे, हिला जर मुलगा झाला, म्हणजे हिने जर मुलाला जन्म दिला तर माझ्याकडे या लोकांचं दुर्लक्ष होईल आणि मी तर यांची सेवा करेल. ज्याप्रमाणे एखाद्या नोकराला काम करावं लागेल तसं मला काम करावं लागेल. माझं स्थान काय राहणार आहे, एकतर मला मूलबाळ नाही आहे आणि त्यामुळे माझं स्थान या घरामध्ये एका नोकरापेक्षा काही वेगळं राहणार नाही. असा तिच्या मनामध्ये बघा एक अकुशल भाव उत्पन्न होतो. आणि ती मनामध्ये असा विचार करते, जर हिला संततीच झाली नाही तर मग मात्र माझं स्थान जसं आहे तसं राहील. आणि असा विचार करून ती त्या दुसऱ्या मुलीला म्हणते की तुला जो काही गर्भ राहिलेला आहे तर त्या बाळाची सुद्धा मी काळजी घेईल. आणि काळजी घेण्याचं ती बहाणा करत असते. आणि तो बहाणा करत करता करता तिला काहीतरी ती औषध औषध दिल्यानंतर तिचा गर्भ पडून जातो. गर्भ पडल्यानंतर तिला खूप दुःख होते. ही सुद्धा दाखवते असं की मला सुद्धा म्हणजे दुःख झालं आहे. आणि दिवस निघून जातात. पुन्हा काही दिवसानंतर तिला तशा प्रकारे पुन्हा दिवस राहतात. ती पुन्हा सांगते, कारण ही तिला सांगून ठेवते की तुला जेव्हा जेव्हा दिवस राहतील तेवढा मला सांग, म्हणजे तुझी काळजी मला घेता येईल. आता ती भोळी असते, ती साधी असते आणि तिला असं वाटतं की माझ्या बहिणीसारखी आहे आणि त्यामुळे ते तिला सांगत असते. तर पुन्हा सुद्धा ती काहीतरी औषध देते आणि पुन्हा तिचा गर्भ पाळत असते. तिसऱ्यांदा सुद्धा तशी घटना घडते. तर दुसऱ्यांदा घटना घडल्यानंतर मात्र, कारण स्त्रिया हुशार असतात, बुद्धिमान असतात, तर एक दुसरी स्त्री म्हणजे त्या स्त्रीला सांगते की तुझा पहिला गर्भ सुद्धा म्हणजे पडला, तुझा दुसरा गर्भ सुद्धा पडला. माझ्या मनामध्ये एक शंका येत आहे, तुला खरी वाटेल किंवा नाही वाटेल हे काही मी सांगू शकत नाही, परंतु मला असं वाटतं ही तुझी जी सवत आहे तर हिचंच ते काम असायला पाहिजे. तर तिच्या मनामध्ये सुद्धा शंका येते की होऊ शकते, म्हणते काही सांगता येत नाही. आणि पुन्हा मात्र तिच्यापासून ती सावध राहत असते. तिसऱ्यांदा जेव्हा तिला गर्भ राहतो तर ती तेव्हा मात्र तिला काही सांगत नाही, परंतु जे काही लक्षणं असतात तर त्या लक्षणावरून तिच्या लक्षामध्ये येते की हिला दिवस राहिले. पुन्हा ती म्हणते का ग, तुम्हाला यावेळेस तुला दिवस राहिले, गर्भ राहिला तर तुम्हाला सांगितलं नाही. तर ती म्हणते तूच माझ्या मुलांना मारलं आणि आता मला पुन्हा म्हणत आहे की तू मला का नाही सांगितलं. तर तिला खूप म्हणजे ती बोलते, अपशब्द बोलते, तिचा एकमेकींचा थोडासा वादविवाद होतो. आणि त्यानंतर ती म्हणते असं आहे का, ठीक आहे. तरी सुद्धा मात्र ती काही ना काही प्रयत्न करून तिला पुन्हा औषध देतच असते. तर यावेळेस मात्र तिचा गर्भाला अधिक दिवस झालेले असतात आणि अधिक दिवस झालेले असल्यामुळे तो गर्भ पडण्याच्या काही स्थितीमध्ये नसतो, कारण काही ठराविक कालावधी असतो, त्या ठराविक कालावधीपर्यंत तो गर्भ म्हणजे पडत असतो. परंतु जर बाळाची वाढ झाली असेल अधिक तर त्या ठिकाणी गर्भ काही पडत नाही.
तर त्या ठिकाणी मात्र तिला असह्य अशा वेदना होत असतात. एवढ्या म्हणजे मरणांतिक वेदना तिला होत असतात आणि तिला असं वाटतं की आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, मी जगू शकत नाही. तर मग तिला ती बोलते, माझा काय दोष होता म्हणते, तू तूच मला आणलं म्हणते या घरामध्ये, तूच माझा विवाह लावून दिला म्हणते, मी तुला माझी मोठी बहीण म्हणून मी तुझ्यासोबत व्यवहार केला म्हणते, परंतु तुझ्या मनामध्ये अशा प्रकारचा अकुशल भाव उत्पन्न होईल असं मला कधी वाटलं नाही म्हणते. माझ्या मुलाला तर तू मारलं, परंतु आता मात्र तू माझा स्वतःचाच घात करत आहे, अशा प्रकारे ती बोलत असते. परंतु मी तुला काही सोडणार नाही, अशा प्रकारे ती विचार करते. आणि मरण्याच्या पूर्वी ती असा अधिष्ठान करते, असा संकल्प करते की माझा जिथे जिथे जन्म होईल तिथे तिथे मी सुद्धा तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये ती मृत्यूला प्राप्त होत असते. कारण मृत्यूच्या समयी मनुष्य जशा प्रकारचा विचार करत असेल तशा प्रकारे त्या शेवटच्या चित्ताला अनुसरून, म्हणजे शेवटचं त्याचं जे मन असते त्या शेवटच्या मनामध्ये जसा विचार असेल, जर प्रसन्न विचार असेल, आनंदी विचार असेल, त्याने जर पुण्यकर्म केले असतील तर तो सुगतीला प्राप्त. जसं आपण मठ्ठ कुंडलीच्या संदर्भामध्ये बघितलं होतं, मृत्यूच्या समय तो भगवंताला पाहतो आणि मृत्यूच्या समय भगवंताला पाहिल्यामुळे त्याचं मन प्रसन्न असते, आनंदी असते, तर तो सुगतीला प्राप्त होत असतो. परंतु हिच्या मनामध्ये तर वैरत्वाची भावना असते आणि वैरत्वाची भावना असल्यामुळे त्या वैरत्वाच्या भावनेला घेऊन ती मृत्यूला प्राप्त होत असते. इकडे जेव्हा ती मृत्यूला प्राप्त होते तर तिच्या पतीला, तिच्या सासूला सुद्धा कळते की हिच्यामुळे माझी सून मृत्यूला प्राप्त झाली. त्या दोघांचा सुद्धा राग अनावर होत असतो आणि लाथाबुक्यांनी, काठ्यांनी ते तिला मारतात आणि तिचा सुद्धा तिथे मृत्यू होत असतो. तर दोघेही मृत्यूला प्राप्त होतात. आपल्या कर्म संस्काराला अनुसरून त्या दोघी सुद्धा जन्म ग्रहण करतात. तर असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर साहित्यामध्ये उल्लेख असताना एक जी सुरुवातीला जी मृत्यूला प्राप्त होत असते तर ती मांजरीच्या कुळामध्ये जन्म घेत असते आणि ही जी दुसरी जन्मास येत असते तर ती कोंबडी म्हणून जन्मास येत असते. वैरत्व कसं असते बघा, वैरत्व कोंबडी म्हणून तिचा जन्म होत असतो आणि मग जेव्हा ही कोंबडी असल्यामुळे मग ती अंडी देते, पिलांना जन्म देते. मग जसे जसे पिलं निघत असतात तसं तसं ही मांजर खाऊन घेत असते. पहिल्यांदा खाऊन घेते, दुसऱ्यांदा खाऊन घेते, तिसऱ्यांदा खाऊन घेते आणि जेव्हा हिला कळते की अरे ही माझी पिले खात आहे तर मग पुन्हा हिला सुद्धा ती खाऊन घेते आणि ही खाता खाता म्हणजे ही जेव्हा मरते तर तेव्हा ती पुन्हा संकल्प करते, असा विचार करते की मी सुद्धा तुझे मुलं खाऊन घेईल, मी सुद्धा तुला मारेल. पुन्हा मग ती सुद्धा मरते असं म्हटलं आहे आणि पुन्हा असं म्हटलं आहे की एक चित्याच्या भूमीमध्ये म्हणजे जन्म घेते, एक हरणीच्या भूमीमध्ये जन्म घेते. तर मग तो चिता असतो तो सुद्धा हरणीला खातो. पुन्हा त्या जन्मामध्ये नंतर पुन्हा असं म्हटलं की पुन्हा एक जण एका श्रेष्ठ कुळामध्ये एक स्त्री म्हणून जन्म घेते आणि ही जी चिता असतो तर ते यक्षिणी म्हणून, यक्षिणी म्हटलं आहे आपल्या भाषेमध्ये भूत वगैरे असं, प्रेत वगैरे असं म्हणत असतो. तर यक्षिणी डाकीन म्हणून तिचा जन्म होत असते. ही उच्च कुळामध्ये जेव्हा जन्मास येते तिचा विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर असं म्हटलं आहे की तिच्या पहिल्या बाळाला ती मारून टाकत असते, खाऊन टाकत असते. म्हणजे माझी मैत्रीण कुठे आहे असं म्हणून आणि घेऊन जाते बाळाला. पुन्हा दुसरा गर्भ राहतो, दुसऱ्या वेळेस सुद्धा ती मारून टाकते, तिला खाऊन टाकते असं म्हटलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या वेळेस मात्र हिला असं म्हटलं आहे की ती आपल्या माहेरी निघून जात असते. माहेरी निघून गेल्यानंतर पुन्हा तिला कळतं, ती येते तर तिला सांगण्यात जातं की ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर सुद्धा ती पुन्हा असं म्हटलं की तिच्याकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर तिचा पती आणि पत्नी ती नदीवरती म्हणजे स्नान करण्यासाठी जात असतात. तर पती जेव्हा स्नान करण्यासाठी जातो आणि ही बाळाला म्हणजे दूध पाजत असते तर तेवढ्यामध्ये ती यक्षिणी येत असते. आल्याबरोबर ती तिला ओळखते आणि ही खूप धार्मिक असते, श्रद्धावान असते आणि जेतवन विहाराच्या बाजूलाच ते अशा प्रकारचं ते राहत असतात. तर ती धावत धावत
जेतवनी विहारामध्ये जात असते. पतीला आवाज देते पण पती काय पाण्याच्या बाहेर लवकर येत नाही. एकटीच मात्र ती बाळाला घेऊन जेतवनी विहारामध्ये जात असते. आता विहारामध्ये ती जाते तर ही विहारामध्ये काही येऊ शकत नाही, कारण भगवंत असं भिक्खू संघ असतात. तर अदृश्य पद्धतीने असं म्हटलं आहे की त्या भावनेमध्ये तशा प्रकारे ते सज्जन लोकांपर्यंत येऊ शकत नाही. ते जसं भूत प्रेत पिशाच वगैरे असं म्हणतो आपण. तर मग ते जेव्हा ही सांगते सर्व हकीकत भगवंताला की भगवान अशा अशा पद्धतीने बघा माझ्या बाळालाही मारत आहे, माझ्या बाळालाही खात आहे. तर भगवंत आनंदाला म्हणजे आनंद तिला सुद्धा आतमध्ये घेऊन ये आणि आतमध्ये आणलं जातं. मग ती सुद्धा भगवंताला सांगते, म्हणजे दोघी एकमेकांच्या प्रती भगवंताला सांगत असतात. तर भगवंत मग त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतात, दोघीला स्वतः उपदेश करतात. मग ही गाथा भगवंताने तिथे म्हटली, नाही वेरे न वेराने समंतिदं कुदाचनं अवैरेनच संमंती यस धम्मो सनातन. वैराने वैर कधीही शांत होत नाही. म्हणजे अनंत जन्मांपर्यंत ही वैरत्वाची जी भावना आहे, ही वैरत्वाची भावना सापासारखी आणि मुंगसासारखी मनुष्याच्या जीवनामध्ये सतत ती चालणारी आहे, ती कधीही नष्ट होणारी नाही. परंतु आपण आपल्या प्रज्ञेने, आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या ज्ञानाने जर आपण विचार केला तर आपल्या मनातील वैरत्व मात्र आपण नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश केल्यानंतर त्या दोघीचे थोडं मन शांत होत असते. दोघीचे मन शांत झाल्यानंतर भगवंत असे म्हणतात की ती जी स्त्री असते जिच्याकडे मूल असतं, तर ती म्हणते या बाळाला ते हिला ते मूल दे म्हणते. तर ती म्हणते नाही भगवान, मी काय तिला मूल देणार नाही. पण भगवंत म्हणल्यामुळे ती त्या मुलाला देत असते. आपल्या हातामध्ये मुलाला आल्याबरोबर तिला अति आनंद होत असतो, म्हणजे खूप आनंद होतो तिला. आणि आनंदाने त्या बाळाचा ती लाड करत असते आणि पुन्हा तिच्याकडे ते बाळ देऊन टाकते. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं आहे की मग भगवंत तिला म्हणजे घेऊन जात असतात घरी. तिला सांगतात की तू घरी घेऊन जा. म्हणजे तिच्या मनामध्ये जी वैरत्वाची भावना आहे, जे तिच्या मनामध्ये क्रोध असतो, द्वेष असते किंवा बाळाच्या प्रती जी आसक्ती असते, जो लोभ असतो बाळाप्रती, तर तिला ते बाळ दिल्यामुळे तिच्या मनातील तो लोभ पूर्णपणे नष्ट होत असतो, नाहीसा होत असतो. म्हणजे वैरत्वाची जी भावना आहे, दोघीच्या मनामध्ये जे वैरत्व निर्माण झालं होतं किंवा वैरत्वाची भावना होते, तर ती वैरत्वाची भावना पूर्णपणे नष्ट होत असते. मग असं म्हटलंय की जसं देवता सुद्धा म्हटलं आहे किंवा हे जे पिशाच असं एकशिणी असतात, जसं वृक्षांवरती असतात असं म्हटलं आहे, घरांवरती सुद्धा असं म्हटलं आहे. म्हणजे जिथे जिथे त्यांना स्थान दिलं जातं तर तिथे तिथे ते राहत असतात आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं बल सुद्धा असते असं म्हटलं. जसं देवता लोक सुद्धा असतात. साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे असे उल्लेख आलेले आहे की वृक्ष देवता सुद्धा असतात, वृक्षांवरती झाडांवरती सुद्धा म्हणजे देवता असतात. तर त्या देवता मनुष्यांचं रक्षण सुद्धा करतात असं म्हटलेलं आहे. आणि जो मनुष्याला मानसिक त्रास होत असतो, तर जे अकुशल जसं की पिशाच असतो, यक्षिणी असतात, डाकिन असतात, तर त्यामुळे मनुष्याला त्रास सुद्धा होतो असं म्हणतात. जसं आव्हान सुतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा उल्लेख आलेला आहे. कधी कधी आपल्या मनामध्ये ती श्रद्धा उत्पन्न होते किंवा असते असं वाटतं. कधी कधी शंका कुशंका सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. परंतु भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणजे हा जो भाव आहे, म्हणजे विचाराची जी क्षमता आहे आपली किंवा विचार करण्याची जी भावना आहे, तर त्या विचार करण्याच्या भावनेला अनुसरून अशा प्रकारच्या घटना उत्पन्न होतात असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे ती सुद्धा मग तिची खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सेवा करत असते असं म्हटलं आहे. म्हणजे एकमेकींच्या प्रती जी वैरत्वाची भावना आहे, तर ती वैरत्वाची भावना पूर्णपणे नष्ट होत असते, नाहीशी होत असते. कारण भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत हे वैरत्व आपल्या चित्तामध्ये असते, ही वैरत्वाची भावना आपल्या चित्तामध्ये असते. जसं उदाहरण म्हणून आहे की वेगवेगळ्या प्रकारचं वैरत्व त्याने जन्मांजन्मांमध्ये कशा प्रकारचं वैरत्व त्याने जोपासलं, या जन्मातून त्या जन्मामध्ये, त्या जन्मातून त्या जन्मामध्ये ही जी वैरत्वाची भावना आहे, ती वैरत्वाची भावना बघा त्यांनी जोपासली. आणि शेवटी जोपर्यंत म्हणजे एकमेकींच्या मनामध्ये मित्रत्वाची भावना निर्माण नाही झाली, मैत्री भावना जोपर्यंत निर्माण नाही झाली, तोपर्यंत ते वैरत्व काही शांत झालेलं नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या वैरत्वावरती एकमेव जर उपाय कोणता असेल, तर तो एकमेव उपाय म्हणजे मैत्री भावना आहे.
मैत्री भावनेशिवाय मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारं जे वैरत्व आहे ते वैरत्व कधीही नष्ट होऊ शकत नाही. आपण कितीही वैरत्व केलं, जन्मान वैरत्व केलं, आणि भगवंत असे म्हणतात की हे कर्म असतात, हे आपले संस्कार असतात. हे संस्कार आपल्याला पुन्हा 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 त्या भूमीकडे घेऊन जात असतात. रागाचे संस्कार असतील, द्वेषाचे संस्कार असतील, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी अकुशल भावनेचे जेवढे काही संस्कार असतील तेवढे संस्कार आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्मामध्ये म्हणजे घेऊन जात असतात. त्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये आपली प्रज्ञा आपण जागरूक केली पाहिजे. आपल्या बुद्धीला आपण जागरूक केलं पाहिजे की अरे, हे जे माझं जीवन आहे, हे माझं जीवन मला अनंत पुण्याने प्राप्त झालेलं आहे. माझ्या कुशल कर्मामुळे, माझ्या पुण्यकर्मामुळे हे जीवन मला प्राप्त झालं. तर या जीवनामध्ये जेवढे चांगल्या प्रकारचे कर्म मला करता येतील तेवढी चांगल्या प्रकारचे कर्म मी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण वैरत्व मनुष्याचं कधी बघा नष्ट होत नाही, आणि कर्मानुसार या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. भगवंत असे म्हणतात की वैरत्व कधी कधी बघा एकाच मातेच्या पोटी जन्मास आलेले जे मुलं असतात, भाऊ असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एवढं भयानक असं वैरत्व असते की असं वाटते की हे एक म्हणजे फार दुश्मन आहे. म्हणजे एकाच माता पित्यांच्या पोटी जन्मास येऊन सुद्धा कधी कधी बघा एवढं त्यांच्यामध्ये वैरत्व असते. आणि कधी कधी बघा ज्यांच्यासोबत आपलं काही पटत नाही, ज्यांचा आपला काही संबंध नसतो, आणि कधीतरी कुठेतरी त्यांची ओळख होत असते, परिचय होत असतो, आणि ते एवढे घनिष्ठ मित्र बनतात की लोक असं म्हणतात की अरे, जसे एवढे चांगले राहतात जणू काही एकाच मातेच्या पोटी यांचा जन्म झाला आहे. म्हणजे एवढं मित्रत्व तयार होते कधी कधी. आणि कधी कधी बघा म्हणजे सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांचे पक्के वैरी असतात. असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो, सख्खे भाऊ हे पक्के वैरी आहेत. म्हणजे हे जे वैरत्वाची भावना असते, तर ही वैरत्वाची भावना संस्काराला अनुसरून असते. म्हणजे संस्कार जन्मांजन्माचे जे काही संस्कार असतात, अनिच्छावत संखारा भगवंतांनी म्हटलं आहे, हे संस्कार बदलणारे असतात, हे संस्कार परिवर्तनशील असतात. परंतु आपण जर तसा विचार केला, आपण जर आपलं बदलवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट बदलू शकते, अन्यथा ती गोष्ट काही बदलू शकत नाही. मग परिवारामध्ये कधी द्वेष असतो बघा, कधी म्हणजे मुलं माता पित्यांचा सुद्धा कधी कधी द्वेष करतात. एवढा माता पित्यांचा म्हणजे ज्यांनी आपला जन्म दिलेला असतो, तर त्या जन्म देणाऱ्या माता पित्यांचा सुद्धा काही काही मुलं बघा द्वेष करतात. एवढा द्वेष करतात की कधी कधी बघा आई वडिलांची हत्या सुद्धा केली जाते. आई वडिलांची हत्या सुद्धा केली जाते. कधी कधी आई वडिलांच्या सुद्धा मनामध्ये असा द्वेष उत्पन्न होतो की ते आपल्या मुलाची सुद्धा हत्या करत असतात. आता अनेक प्रकारे अनेक ठिकाणी आपण बघतो बघा की आई सुद्धा कधी कधी मुलाला विकून देते, लहान बाळाला विकून टाकते. म्हणजे जिच्या गर्भातलं जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा ती तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची करुणा, दया, प्रेम भाव उत्पन्न होत नाही, ती बाळाला फेकून देते किंवा विकून टाकते. असंही प्रकरण पाहायला मिळतात. कधी कधी मुलं आपल्या माता पित्यांना बघा संपत्तीसाठी त्यांना मारतात सुद्धा, त्यांचा खून सुद्धा करतात, त्यांना नष्ट सुद्धा करत असतात. म्हणजे मनुष्याच्या मनाची मानसिकता जी आहे, तर ती मानसिकता एवढी म्हणजे भयंकर असते, एवढी भयानक ती मानसिकता असते, कारण त्यांच्या मनामध्ये अज्ञान असते. अज्ञान असल्यामुळे, अडाणीपणा असल्यामुळे मनुष्य बघा अशा प्रकारचं जीवन जगत असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं जीवन जर आपण जगलं, कारण हे कर्म पुन्हा 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 आपला पाठलाग करत असतात. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल बघा, तर महामौगल्यान भंतीची हत्या झाली, आपण ऐकतो, साहित्यामध्ये आपण वाचतो. तर महामौगल्यान भंतीची हत्या का झाली, कशामुळे झाली? कारण महामौगल्यान भंते तर भगवंताचे जे अग्रश्रावक होते, डावा हात ज्याला म्हटला आहे, पण तरी सुद्धा बघा त्यांची हत्या झाली. का झाली? तर त्यांनी ते कर्म तसे केले होते, तशा प्रकारे कर्म. कारण माता पित्यांच्या बाबतीमध्ये केलेले जे कर्म असतात ते कधीही सुटल्या जात नसतात. एक वेळच्या जे जन्मामध्ये त्यांच्या कर्माच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं आहे की त्यांची पत्नी जरा क्रोधी असते, द्वेषी असते, आणि क्रोधी असल्यामुळे ती सासुसऱ्यांची काही सेवा करत नाही, जे आणि सासुसऱ्यांची सेवा करत असल्यामुळे ती त्यांना सांगते, म्हणजे त्यांचे नेहमी रोज वाद विवाद भांडण तंटे होत असतात. आणि ती शेवटी सांगते की जर
मला जर तुम्हाला मी तुमच्या सोबत राहावं असं जर वाटत असेल, आजही व्यवहारामध्ये होतात बघा, एक तर तुमचे माता पिता राहतील, नाहीतर मी राहील, नाहीतर निघून जाईल घरी म्हणते, असं म्हणजे वादविवाद होतात. म्हणजे आजचीच घटना नाही तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशा घटना घडत होत्या. तर ती असं म्हणते, एक तर मी राहील, नाहीतर तुमचे माता पिता राहतील, एक तर त्यांना तुम्ही कुठेतरी सोडून द्या किंवा मला सोडून द्या. तर त्याचं आता साहजिक आहे, पत्नीवरती प्रेम असते. तर ते म्हणते ठीक आहे, आज मी यांचा काहीतरी बंदोबस्त लावतो. आणि असं म्हटलं आहे की आपल्या माता पित्यांना गाडीमध्ये घेऊन जातो तो, आणि गाडीमध्ये घेऊन गेल्यानंतर एका घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर तो असा विचार करतो की आता आपण यांना इथं सोडून दिलं पाहिजे, कारण ते अंध असतात, दोघेही दोन्ही डोळ्याने माता पिता अंध असतात. आणि अंध असल्यामुळे ते असा विचार करतो की असा बहाणा करतो की अरे चोरा आले, चोरा आले, चोरा आले, चोराने आपलं लुटलं लुटलं आणि चोर मला मारत आहेत, अशा प्रकारचा तो बहाणा करतो. आणि स्वतःच्या माता पित्यांना बघा चापकाने तो मारत असतो. त्यांना असं वाटतंय, म्हणजे माता पित्यांना वाटतं की आम्हाला सुद्धा चोर मारत आहेत, कारण हा मारतो आणि स्वतः ओरडतो. मग त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला सुद्धा मारत आहे. आणि असं बघा चापकाने मारून मारून तो आपल्या माता पित्यांची हत्या करत असतो. तर माता पित्यांची हत्या करणे याला महापाप भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे माता पित्यांना त्रास देणे, माता पित्यांची हत्या करणे, त्यांना जखम करणे हे महापाप आहे. या पापातून मनुष्य कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे म्हणजे त्यांचे जे कर्म असतात, मग अरहंत असतात, ते भगवंताचे अगर श्रावक असतात, तरी सुद्धा बघा त्यांचा खून होत असतो, त्यांना अन्य लोकांकडून मारेकऱ्याकडून मारलं जात असते. म्हणजे हे जे वैरत्वाची भावना आहे, तर ही वैरत्वाची भावना बघा जन्मांतरामध्ये हे वैरत्व मनुष्यांच्या पाठीमागे लागत असतं. जसं देवदत्त आहे आणि भगवंत आहे. म्हणजे देवदत्त केवळ सिद्धार्थ गौतमाचाच विरोध करत होते असं नाही आहे, तर ते अनेक जन्मामध्ये त्यांचा एकमेकांचा ते विरोध करत होते. अनेक जन्मामध्ये एकमेकांचे ते शत्रू होते, एकमेकांचे वैरी होते. आणि नंतर या जन्मामध्ये म्हणजे अगदी छोटीशी घटना असते हंसाची, हंस पक्षावरून बघा देवदत्तांच्या मनामध्ये बोधिसत्वांच्या प्रती वैरत्व निर्माण होत असते. तर शेवटी बुद्ध जरी झाले, तो बुद्धाकडे होतो, प्रवर्जित होतो, भिक्षू बनतो, तरी सुद्धा मात्र त्याच्या मनातलं जे वैरत्व असते ते वैरत्व बघा नष्ट होत नाही. भगवंताला मारण्याचा प्रयत्न करतो, नालागिरी नावाचा हत्ती भगवंतावरती सोडतो, गदगड पर्वतावरून दगड भगवंताच्या अंगावरती सोडतो, चोराला सुद्धा मारण्यासाठी पाठवत असतो, हत्यारांना सुद्धा मारण्यासाठी पाठवतो, सैनिकाला सुद्धा मारण्यासाठी पाठवतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न भगवंताला मारण्यासाठी बघा देवदत्त करत असतो. म्हणजे ही वैरत्वाची भावना आहे. तर ही वैरत्वाची भावना बघा मनुष्याच्या चित्तामधली कधीही नष्ट होत नाही, कारण ते संस्कार बनलेले असतात. आणि ते संस्कार बनलेले असल्यामुळे अनंत अनंत काळापर्यंत म्हणजे मनुष्य पुन्हा 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 या संस्काराच्या द्वारा जन्म घेत असतो. आणि पुन्हा पुन्हा तो जन्म घेऊन या वैरत्वाला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. भगवंत असे म्हणतात की आपली प्रज्ञा, आपली बुद्धिमत्ता आपण विकसित केली पाहिजे, आणि जिथल्या तिथे ते वैरत्व आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनामध्ये मैत्री भाव आपण निर्माण केला पाहिजे. जर मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये आपण जर निर्माण करत असेल, तर खऱ्या अर्थाने हे वैरत्व आपलं नष्ट होते, अन्यथा नष्ट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने असं म्हटलं, नाही वेरेन वेराने समंतिधं कुदाचनं अवैरेनच समंते यस धम्मो सनातनो. हा सनातन धम्म आहे, अनंत काळापासून चालत आलेला हा मैत्रीचा धम्म आहे. मैत्रीसारखा दुसरा धम्म या संसारामध्ये कोणताही नाही. आपण नेहमी म्हणतो ना, जगाला युद्धाची गरज नसून जगाला बुद्धांची गरज आहे. म्हणजे जगाला मैत्रीची गरज आहे. जगामध्ये जेवढी अधिक अधिक मैत्री वाढेल, तेवढं युद्धाचं वातावरण पूर्णपणे नष्ट होईल. आणि त्यामुळे मैत्रीसारखा धम्म या संसारामध्ये दुसरा कोणत्याही प्रकारचा नाही. अधिक अधिक जर मैत्री वाढत असेल तर त्या ठिकाणी, म्हणून तर भगवंत म्हणतात की तुम्ही मंगल मैत्री करा. रोज आणि रोज आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. स्वतः प्रति मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या परिवाराच्या प्रति मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. म्हणजे अनंत काळापर्यंत
आपण जर रोज रोज मंगल मैत्रीची जर भावना करत असेल तर त्याचा लाभ बघा आपल्या स्वतःसाठी होत असतो, इतरांसाठी सुद्धा होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की हाच मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा हा सनातन धम्म आहे, ज्या धम्माची तुलना अन्य कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आपलं वैरत्व जर आपल्याला नष्ट करायचं, नाहीस करायचं, तर त्यावरती एकमेव उपाय म्हणजे मंगल मैत्रीची भावना आहे. आणि मंगल मैत्रीची भावना जर मनुष्य करत नसेल तर मग जन्मांजन्मांपर्यंत हे जे वैरत्व आहे तर हे वैरत्व असंच चालत राहणार आहे. आणि अशा प्रकारे मनुष्य मग तो जीवन जगत असतो. वेगवेगळ्या जन्मामध्ये तो आपलं वैरत्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या मनातील द्वेषभाव, वैरभाव, रागाच्या भावाला नष्ट करण्यासाठी हा मैत्री भावनेचा धम्म सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.